केल्यामुळे, अभिमानवश नाही, इगोवश नाही, पण एक स्वतःला ज्या काही प्राप्ती झालेल्या आहेत त्या प्राप्तीचा एक सात्विक आनंद, ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये जेलसी येणार नाही, कुणाप्रती घृणा नफरत वाटणार नाही, किंवा माझी हीन भावना कुठे जागृत होणार नाही, याच्यासाठी एक माझं माइंड सॅटिस्फाईड राहावं, प्रसन्न चित्त राहावं, संतुष्ट मणी बनून मी राहावं, याच्यासाठी आपण आपल्याला रोज एकदा शाबासकी द्यायची. बाकी आज तुम्हा सगळ्यांचं कौतुक आम्हाला करायचंय नेक्स्ट टू गॉड असलेल्या सगळ्या डॉक्टर्सना. कारण डॉक्टर म्हणजे ज्यांचा दवाखाना 24 तास कसा आहे, खुला आहे, पेशंटसाठी खुला आहे. जो पण पेशंट येईल त्याला ट्रीट करणं आणि त्याला त्या वेदनांमधून, त्या बिमारींमधून त्याला फ्री करणं आणि नॉर्मल रेंज मध्ये लाईफ त्याला जगायला देणं, ज्याला आपण जीवदान म्हणतो, ही खूप मोठी सेवा आहे. हे जे फील्ड तुम्ही चूज केलेलं आहे ह्याच्यासाठी पण तुमचं अभिनंदन आहे. जेव्हा पण तुमच्याकडे पेशंट येतो, काही असे पेशंट आम्ही बघितलेले आहेत की जस्ट त्यांना डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जरी घेऊन गेलो आपण तरी ते क्युअर होतात. गोळीचं नाव जरी काढलं, एखादी गोळी कुठली का असेल, एखादी गोळी त्याला खायला दिली की त्याला बरं वाटतं. पण काही बाहेर लागले आणि डॉक्टरांकडे तुम्ही घेऊन जात नाहीये तर तो बोलून दाखवतो घरवाल्यांना की बघा माझी यांना काळजीच नाहीये. झालेलं काय नाहीये विशेष त्याला, पण तरी त्याची ही एक अंतर मनामध्ये भावना आहे की डॉक्टरांकडे गेलो की मी ओके होतो. किती श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे बघा तुमचं. डॉक्टर या शब्दांनीच त्या पेशंटला तुम्ही ठीक करायला लागले. असे जे तुम्ही डॉक्टर्स आहात, जे डॉक्टर्स ज्यांच्याकडे अनेकानेक पेशंट येतात आणि त्यांना क्युअर केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, हा भले तुम्ही त्याची फी घेता, काय असेल ती सर्जरीचे काय असतील ते चार्जेस घेता, हा तर आपला प्रोफेशनल आपला पेशा आहे तो म्हणून घेतो आपण, पण याच्याशिवाय पण तुम्हाला काही मिळतं, समाधान मिळतं, आनंद मिळतो. आणि का मिळतात, कारण त्या पेशंटच्या तुम्हाला दुवा असतात, तुम्ही केलेल्या सेवेचे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे, प्लस ज्या पेशंटला तुम्ही क्युअर केलेलं आहे त्याचे जे रिलेटिव्ह आहे त्या सगळ्यांच्या दुवा मिळतात, आशीर्वाद मिळतात. आणि ही सर्वश्रेष्ठ पुंजी आहे, ही सर्वश्रेष्ठ प्रॉपर्टी आहे. आणि या प्रॉपर्टी साठी आपला हा पेशा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आम्ही एज्युकेशन मध्ये नेहमी सांगतो की एज्युकेशन कशासाठी आहे. एज्युकेशन इज नॉट फॉर ओनली एम्प्लॉयमेंट, बट इट इज फॉर एम्पॉवरमेंट. सशक्त झाला पाहिजे तो विद्यार्थी हर प्रकारे. तसं आपण सुद्धा जेव्हा पण पेशंट आपल्या समोर येतो, तुमच्यापैकी काही अनुभवी बसलेले आहेत, काही लेटेस्ट न्यू कमर्स पण, न्यू डॉक्टर्स पण आहेत. तर पेशंट ज्यावेळेला डॉक्टरकडे जायचं ठरवतो तर तो काहींचं ओपिनियन घेतो, कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ. आणि ज्यानं ज्या डॉक्टरचा चांगला अनुभव घेतलेला आहे तो व्यक्ती काय करतो, त्याला ते नाव सुचवतो, तो यांच्याकडे जा, म्हणजे मला अनुभव यायचा, चांगली ट्रीटमेंट देतात. पण केवळ ट्रीटमेंटची इथं भाग नाहीये. पण जेव्हाही पेशंट आपल्या समोर येतो तर त्या पेशंटचं दिल जर जिंकायचं असेल आणि त्या पेशंटला लवकर क्युअर करायचं असेल, कारण मी टीका नाही करत, पण आज आपला दिवस आहे म्हणून विषय निघालेला आहे तर सांगते. पूर्वीच्या काळामध्ये वैद्य असायच्या आणि वैद्य
नॅचरोपॅथी मोस्टली असायची आणि त्यांची भावना ही असायची वैद्यांची की या पेशंटनी जो माझ्याकडे आलेला आहे हा एकच डोस घ्यायचा आणि या डोस मध्ये त्यांनी क्युअर व्हायचं. दुसऱ्या डोस साठी त्यांनी माझी पायरी दवाखान्याची चढायची नाही. कारण आपणही म्हणतो 2 पायऱ्या चढायला कोणाला आवडत नाहीत. कोणत्या कोणत्या? एक कोर्सच्या आणि एक दवाखान्याची. नको वाटतं पेशंटला. आणि तशी कंडिशन पूर्वीच्या काळात असायची. म्हणजे ज्या भावनेने तो वैद्य ती ट्रीटमेंट द्यायचा तर ती भावना 50% काम करायची आणि 50% ती दवाई काम करायची. पण काळानुरूप समयानुरूप आता सगळ्याच फील्ड मध्ये काय आलेलं आहे, केवळ मेडिकलची बात नाही पण सगळ्याच फील्ड मध्ये एक निगेटिव्ह चेंज येत गेलेला. पूर्वीच्या शिक्षकाला मास्तर म्हटलं जातं, जिनका माँ जैसा अस्तर हो, सभी बच्चों के प्रति अपने हृदय में इतनी ममता इतना प्यार उनका रहता था. एक केवळ आपल्या मुलासाठी ते मुलगा समजत नव्हते, पण ही क्लास मधली सगळी माझीच मुलं आहेत आणि जातीने ते लक्ष देऊन जबाबदारीने त्या मुलांना शिकवायचे. मुलं सुद्धा त्या टीचरना इतका रिगार्ड रिस्पेक्ट द्यायची, घाबरायची त्या शिक्षकांना. आता ते चित्र आहे का एज्युकेशन फील्ड मध्ये? आता मी मुलांच्या समोर बोलतो ना, मुलं म्हणतात आता शिक्षकच आम्हाला घाबरतात. 2 वे आहे हे सगळं, 1 वे नाहीये. पण असं प्रत्येक फील्ड मध्ये पूर्वीची घरं बघा, 9-9, 10-10 इंच 1-1 फुटाच्या भिंती असायच्या. 100-100 वर्षाची त्या बिल्डिंगला काही होत नव्हतं. बेंगलोरी आणि कौलारू घरं असायची, कुठं गळत नव्हतं घर. आता काय आहे, आता किती मजबूत कॉन्क्रीट करा, किती मजबूत स्लॅब घाला, किती ऍडव्हान्स सगळं मटेरियल यूज करा, पण 1 वर्ष बांधून झालं, दुसऱ्या वर्षात लगेच लीक झालेलं. बोलवा त्या वॉटरप्रूफिंग वाल्याला. बरोबर आहे. मेडिकल फील्डची पण हीच कहाणी आहे. हॉस्पिटल्स काही कमी नाहीये, डॉक्टर्स कमी नाहीये, पेशंट कमी झालेत का? नहीं. जो जो दवाई बढ़ती गई, मर्ज बढ़ता ही गया. रोग वाढत चाललेले आहेत. आणि का व्हायला लागलेलं आहे सगळं? लोकसंख्या का वाढायला लागलेली आहे, महागाई का वाढतीये, भ्रष्टाचार का होत आहे, करप्शन का होत आहे, रिश्वत का घेतली जाते, का माणसं पावली डिस्टर्ब होत आहेत, एक्साइट होत आहेत, रिॲक्ट होत आहेत, अपसेट होत आहेत, एवढ्याशा गोष्टीवर लगेच मूड ऑफ होतो. हे का व्हायला लागलेलं आहे सगळं? पूर्वीची माणसं किती समाधानी असायची. भाजी भाकरी डाळ भात एवढे 4च आयटम असायचे खाण्यापिण्यामध्ये. आता किती आयटम असतात? ऑल वर्ल्ड मधल्या डिश बनतात आपल्या इंडियामध्ये. तरी पण मानव प्राणी समाधानी आहे, संतुष्ट आहे. काय उत्तर? हा, कमी तरी कशाची आहे का त्याला? खायला प्यायला कमी नाही, कपड्या लत्त्याला कमी नाही. ड्रेस आज मी कोणता घालू, खूप दिसायला लागले, आज मी कुठला घालू मला प्रश्न पडतो. इतके कपडे आहेत. साधनं, घर भरलेलं आहे साधनांनी. मोठी मोठी घरं बनली तरी पण भरलेलं आहे घर. संपत्तीची कमी आहे का? त्याची कमी नाही. संबंधांची कमी नाहीये. संपत्ती आहे, संबंधी आहेत, साधनं आहेत, खाणं पिणं आहे, कपडा लत्ता, अजून काय पाहिजे? अजून काय नाहीये म्हणून मी अपसेट होतोय, स्ट्रेस येतो मला, चिडचिड होते माझी. त्याचं काय कारण आहे? त्याचं एकच कारण आहे. पूर्वीच्या
पूर्वीच्या लोकांमध्ये व्हॅल्यूज होते. शिवाली बेटी सांगत होत्या ना, व्हॅल्यूज प्लस मानव, मानव प्लस व्हॅल्यूज इज इक्वल टू व्हॅल्युएबल मानव. आणि आता काय आहे, मानव मायनस व्हॅल्यूज इज इक्वल टू व्हॅल्यूहीन मानव. पूर्वीच्या लोकांची किंमत असायची आणि वस्तू पदार्थ स्वस्त असायचे, कमी व्हॅल्यू असायची त्याची. आता बरोबर अपोजिट आहे. आता माणसाला माणूस नकोच आहे. एक ते पिल्लू एक हातात आलं की त्याला पुण्य लागत नाही. एका डायनिंग वरती 4 बसलेले असतील तरी पण चौघे आपापल्या थाळीच्या समोर बसलेले आहेत, पण चौघांच्या हातात कुणाला काय पाहिजे काय कळतच नाहीये. माणसाची व्हॅल्यू कमी झाली आणि वस्तूंची व्हॅल्यू वाढत गेली. एकच रिझन आहे, व्हॅल्यूजचा विकास, व्हॅल्यूची जोपासना आणि व्हॅल्यूचं संवर्धन करण्यासाठी आपला हा जन्म आहे. एक काळ होता, आमचा भारत सोन्याची चिमणी म्हणवत होता. भारत सोने की चिड़िया कहलाता था, जहां दूध घी की नदियां बहती थी, सोने की धूप निकलती थी, शेर और गाय एक घाट पे पानी पीते थे. वो हमारा भारत था, जहां देवताएं वास करते थे. आणि आजच्या भारतासाठी काय काय आलंय, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. सूरज ना बदला, चांद भी ना बदला, आसमान भी नहीं बदला, बदला कौन, इंसान. तो इंसान बदला, मला क्या बदलावाया उसने. पूर्वीच्या माणसांची ही शरीर रचना होती, आताची पण सेम रचना आहे. चेंज कुठे आला, चेंज इथे आला. थॉट्स, विचारांमध्ये चेंज, दृष्टीमध्ये चेंज, शब्दांमध्ये चेंज, कर्मांमध्ये चेंज, व्यवहारामध्ये चेंज, आणि याच्या आधारे पूर्ण वातावरणच चेंज. कुठेतरी चित्र बदलण्याची गरज आहे, पण ते बदलणार कोण. तुम्ही म्हणणार आमच्या एकट्याच्या बदलाने काय होणार आहे. नाही, तुम्हाला ती कहाणी माहितीये. आग लागली जंगलला आणि एक चिमणी सोचीतून पाणी घेऊन यायला लागली आग विझवायला. पाणी घालती, पुन्हा जाती, पुन्हा घेऊन येते, आगीत टाकती, पुन्हा जाती. किती वेळेला ती अरझाऱ्या घालती. कोणी म्हंटल तिला की तुझ्या एवढ्याशा चोचीतल्या पाण्याने काय आग विझणार आहे का. तिने काय उत्तर दिलं, मला माहितीये की आग नाही विझणार आहे, पण ज्या वेळेला हा विषय निघेल इतिहासामध्ये, त्या वेळेला ह्या चिमणीचं नाव जरूर त्याच्यात पहिल्या नंबरला असेल की ही चिमणी आग विझवत होती. ज्ञानेश्वरांनी जे काही वचन ते बोलले त्यांची ज्ञानेश्वरी बनली. तुकाराम जे बोलले त्यांच्या गाथा तयार झाल्या. आम्ही जे काही बोलू आमचं पण काहीतरी बनेल ना, बनू दे ना, कुठतरी नाव येऊ दे ना आमचं, पण त्या क्वालिटीचं असेल तर बनेल ना, ती आमची जबाबदारी. ब्रह्मकुमारीज विद्यालयाचं हे ब्रीद वाक्य, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन टू वर्ल्ड ट्रान्सफॉर्मेशन. जनरली माणसाची जी इच्छा असती, ह्यानी बदलावं मग मी बदलणार. ह्या बोलतात ना, ह्या गप्प बसू देत मग मी गप्प बसणार. मी माघार का घ्यायची, मी शांत का बसायचं, मी का ऐकून घ्यायचं. आजच्या ईश्वरीय महावाक्यांमध्ये आम्ही ऐकलं की बच्चे, कोई आपका कितना भी इंसल्ट करे,
कोई आपका डिसरिगार्ड करे, कोई आपको गाली दे, कोई आपकी निंदा करे, आपको क्या करना है? आपको स्वमान में रहना है, सेल्फ रिस्पेक्ट में रहना है. इझी आहे कोणी इन्सल्ट करावं आणि मी शांतीमध्ये राहावं, चुप राहावं, सहन करावं, हे पॉसिबल आहे? पॉसिबल? इट इज पॉसिबल? ही कसं काय शक्य म्हणजे? पण आहे. मेडिटेशन मध्ये ती ताकद आहे. आपण जे ओरिजिनल आहोत ते खूप छान आहोत. प्रत्येक जण आपल्या मूळ स्वरूपामध्ये फुल्ली पॉझिटिव्ह आहे, खूप गुणी आहे. फक्त ते सगळे गुण काय झालेले आहेत? सुप्त अवस्थेत आहेत, मर्ज रूपामध्ये. आपल्याला त्याला काय करायचंय? इमर्ज करायचं, इमर्ज करायचं. आणि ते इमर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती आहे मेडिटेशन. आपण मेडिसिन देता ना सगळ्यांना, मेडिसिन बरोबर मेडिकेशन खूप गरजेचं आहे सध्या. जेव्हा पण आपल्याकडे पेशंट येतो, काही प्रॉब्लेम सांगतो, तर आपण त्याला काय राय देतो? लॅब मध्ये जा आणि इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. ब्लड चेक करा, युरिन चेक करा. चेक करून त्याने रिपोर्ट आणलेला आहे, पण त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही पेशंटला काय सांगता? तुम्हाला काय झालेलं नाहीये, तुम्ही काय घेतले? फक्त टेन्शन घेतले. 90% डिसीजेस कशाने आहेत? स्ट्रेसने. तुम्ही त्यांना सांगता तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. अरे पण मला टेन्शन येते, त्याला मी काय करू? उसके लिए क्या सोल्यूशन है? वो उनको देना चाहिए. म्हणून तुम्हाला बोलवले. तुमच्या कौतुकाबरोबर तुम्ही जी आज ट्रीटमेंट देत आहात खूप चांगली आहे, खूप सुंदर सेवा तुमच्या हातून घडत आहे. पण अजूनही त्याला जर तुम्ही जोड द्याल स्पिरिच्युअलिटीची, तर तुम्ही डबल सेवा करू शकाल. जेव्हाही पेशंट आपल्या समोर येईल, फेस आपला स्माइली असू द्या. आपल्या चेहऱ्याचा जो खरा शृंगार आहे तो स्माइली. पावडर लावून आम्ही किती वेळ गोरे राहणार आणि फ्रेश राहणार, पण नेहमीच माझा चेहरा हर्षित मुख आहे. त्यांनी आम्हाला शिकवलं, बच्चे अब इतने स्माइल चेहरे से रहो, हर्षित रहो. जो रोता हुआ कोई सामने आया है वो हंसता हुआ चला जाए. डिप्रेस वाला आया हो लेकिन वो डांस करता चला जाए. पण चेहरा स्माइली तेव्हा राहू शकेल जेव्हा माझा अंतर मन खुशहाल असेल. ये हो नहीं सकता कि मैं अंदर में बहुत स्ट्रेस में हूं, काहीतरी ओझं ठेवलंय चिंतांचं. बाहेरून मी हसत आहे, कधी कधी होते बघा, आतमध्ये परिवारातल्या सदस्यांचं काहीतरी चाललेलं आहे, दरवाजा बंद आहे, कडी आहे, आणि बरोबर कोणीतरी टिंग टॉंग केला. आपण जातो दरवाजा खोलायला आणि कसं स्वागत करतो त्यांचं? स्माइली फेस. पण हे सायन्स आहे. या स्थूल दिसणाऱ्या चेहऱ्याच्या त्या व्हायब्रेशन पेक्षा अंतर मनामध्ये चालणारे जे विचार आहेत, त्या विचारांचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते अधिक स्ट्रॉंग असतात. तो येणारा पटकन ओळखतो, काय झाले, आज काय झाले, का सुंदर दिसायला लागले सगळं. आपल्या मनामध्ये प्रचंड ताकद आहे. तर मन ज्या वेळेला आपलं हर्षित असेल तेव्हा आपला चेहरा सुद्धा हर्षित राहू शकतो. आणि ही चेहऱ्याची आमच्या पावडर. दुसरं, त्या पेशंटला त्याच्याबरोबर जे आपण बोलतो तर
तर त्या बोलामध्ये पण स्वीटनेस असं. आजकाल फॅक्ट सांगते मी, टीका कुणावरही करत नाहीये, पण जस्ट ही जाणीव आपल्याला असू द्या सगळ्यांनाच. आजकाल काही पेशंट असे असतात की जे डॉक्टरकडे जायला नकोच म्हणतात, घाबरतात. काही डॉक्टर्स असे आहेत की जे आता प्रोफेशनलच जर माझं काम आहे तर त्याचं लक्ष काय असणार आहे, फक्त कितीतरी मोठे मोठे जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत तिथं अगोदर काउंटरला काय करावं लागतं, पेशंट ऍडमिट लगेच नाही करून देते. प्रथम त्याचा काय चार्जेस होणार आहे ते सांगितलं जातं आणि इतकं तुम्हाला अगोदर द्यावं लागेल आणि मग पेशंट ऍडमिट होणार. तोपर्यंत पेशंटचे प्राण गेले तरी ह्याला काय म्हणायचं आपण, पैसा म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व नाही. मला माणसं जोडायची आहे, माणसांच्या कामी मला यायचंय. पैसा आज नाही उद्या मला मिळून पडणार आहे आणि मला काही कमी नाहीये पैशाची. तरी पैसा माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू असेल तर तो व्यक्ती किती जरी कमावत गेला तरी त्याचं मन कधीही सॅटिस्फाईड असणार. तो पैसा ज्या मार्गाने येत आहे त्या पैशाबरोबर देणाऱ्याच्या जीवा आणि बदलूला पण लागू. आमच्या शिवानी दिदीला तुम्ही सगळे ओळखत असाल, इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहे. तर त्या नेहमी सांगतात कि आप जो भी कमाई कर रहे हैं तो उस कमाई के साथ दुआएं भी कमाओ, आशीर्वाद कमाओ. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आम्ही खूप मनापासून, खूप अंतःकरणापासून, खूप दिलापासून हा माझा पेशंट आहे, हा माझ्या परिवारामधला सदस्य आहे. माझ्याच फॅमिली मेंबर जर समजा ऍडमिट होत असेल किंवा बिमार असेल तर त्याला पण कशी ट्रीटमेंट देणार, तेवढ्या आतून देणार, तेवढ्या क्वालिटीने देणार. तो ठीक व्हायलाच पाहिजे. इतक्या गहऱ्या भावना असणार आहेत. त्याच भावना मला प्रत्येक पेशंटच्या बाबतीत ठेवायच्या. इतकं मला ब्रॉड बनायचं. तुम्ही जी काही फी घेता त्या फी मध्ये सुद्धा जर तुम्हाला काही कमी करता येत असेल, पेशंटच्या आर्थिक कुवतीप्रमाणे जर आपण त्याला ती फॅसिलिटी देत जाऊ तर तुमचं हॉस्पिटल नेहमी भरलेलं असणार. आणि तेवढ्या प्रेमाने ट्रीट करत असेल तर तो पेशंट इकडच्या तिकडच्या कुठल्या हॉस्पिटलला जाणारच नाही. तुमची तो वाट बघत असणार. तोपर्यंत प्रायमरी काय असतील त्या ट्रीटमेंट घेत राहणार. आणि हे जे दिल जिंकण्याचं काम आहे हा खूप मोठा चान्स तुम्हा सर्व डॉक्टर्सना. आणि म्हणून अशी ट्रीटमेंट की जिथं आपल्या स्थूल कर्मेंद्रियांमधून त्यांना अगोदर ट्रीटमेंट द्या, खूप चांगला व्यवहार त्याला जाणवू दे की हे माझे डॉक्टर आहेत. आपल्याकडे कोल्हापूरला एक स्टाफ नर्स होत्या CPR ला सेवा देणाऱ्या. तर त्या आपला अनुभव ऐकवतात. ते शिफ्ट मध्ये त्यांच्या ड्युटीज असतात ना. तर त्यांनी सांगितलं की माझ्या ड्युटी मधले जे पेशंट्स आहेत ते समजा अगोदर कोणाची तरी ड्युटी असेल आणि तो रिलीव्हर आता निघालेला आणि यांची ड्युटी आहे, तर त्या दरम्यान जर त्या पेशंटला इंजेक्शन द्यायचं असेल तर तो पेशंट म्हणायचा हा अगोदरचा रिलीव्हर जाऊ दे, आता ते येणार आहेत ना, मी त्यांच्याकडून इंजेक्शन घेतो. असं का बरं वाटायचं त्या पेशंटला? तितक्या प्रेमाने ती बातचीत पेशंट बरोबरची. मावशी कशा आहात, आजी कशा आहात, दुखत तर नाहीये ना, ठीक वाटतंय ना, खुश आहात ना, भूक लागतीये ना, झोप लागतीये ना, एवढ्या आपुलकीने, इतक्या सहानुभूतीने
जर त्या पेशंट बरोबर बातचीत होत असेल तर तो पेशंट दुसऱ्याकडून इंजेक्शन नाही घेणार, तो पेशंट दुसरीकडे बिलकुल नाही जाणार. बऱ्याच वेळेला जसं बिझनेसमध्ये असतं तसं या बाबतीत पण होतं. समजा माझं हॉस्पिटल आहे पण शेजारी अनेक हॉस्पिटल झाले, इकडं पण झाले इकडं पण झालंय, तर ह्या डॉक्टरना काय वाटणार, आता इकडं पण आले तिकडं पण आले म्हणजे माझे पेशंट डिस्ट्रीब्यूट होणार ना. आता पण काही घाबरायचं कारण नाही. मी काय क्वालिटीने ट्रीट करतो त्याच्यावर आधारित त्या पेशंटनी इकडं जायचं की माझ्याकडे यायचं हे ठरत असतं. आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये इतकी सुंदर सुंदर व्हॅल्यूज ना स्थान देऊ, विचार खूप श्रेष्ठ. आपल्या विद्यालयात पण खूप डॉक्टर्स येतात, त्या डॉक्टरांचे हेच विचार असतात. खूप पेशंट माझ्याकडे यावेत हे विचार नसतात, पण जो पण पेशंट माझ्याकडे येईल त्याला अगोदर याद करतात, हे परमात्मा पिता या आपका बच्चा है, ये जो मेरे पास आ रहा है या आया है, इसको मैं क्या क्या मेडिसिन दूं, कैसे ट्रीटमेंट दूं, त्याची टचिंग घेतात. आणि जे टच होईल तेवढ्या प्रेमाने त्याच्याशी बोलून ते मेडिसिन त्याला देतात आणि ते अनुभव करतात की खरोखर त्या मेडिसिनने तो पटकन म्हणजे शुभ भावनांचं दान ज्याला म्हटलं जातं. चांगल्या भावना पेशंट प्रती, चांगले बोल पेशंट प्रती, हर्षित चेहरा त्याच्या समोर आणि बिहेवियर पण फर्स्ट क्लास, ज्याच्यातून त्या पेशंटची सुद्धा इज्जत ठेवली जाईल, सन्मान त्याचा राखला जाईल, त्याला सहयोग मिळत राहील आपल्याकडून, तर तो पेशंट खूप लवकर क्युअर होतो. आणि केवळ क्युअर होण्याची बात नाही, पण आयुष्यभर तो त्या डॉक्टरना विसरत, दिन प्रतिदिन दररोज त्याला दुआ त्या डॉक्टरांना मिळत राहते. आणि केवळ तो एकटा पेशंट नाही बनणार, तो माउथ पब्लिसिटी करणार, तुम्ही ह्या डॉक्टरांकडे जा, तुम्ही ह्या डॉक्टरांकडे जा. खूप चांगले डॉक्टर आहेत, इतके गोड आहेत, इतके छान बोलतात, इतका छान व्यवहार करतात, पैसे पण कमी घेतात, आर्थिक पण आपली बचत होती, फिजिकल पण आपल्याला स्वास्थ्य मिळतं. अनेक फायद्यांचं वर्णन तो अनेक पेशंट्सकडे करेल आणि आपोआप पेशंट्स माझ्याकडे येत राहतील. आणि माझी आर्थिक संपदा तर वाढेलच, परंतु ही सूक्ष्म जी प्रॉपर्टी आहे दुवांची, ती खूप मोठ्या प्रमाणात आपण विकसित करू शकतो, वाढवू शकतो. आणि त्याच्या आधारे आपलं माइंड खुशहाल बनवू शकतो. त्याच्या आधारे आपलं माइंड लाईट वेट बनवू शकतं. त्याच्या आधारे आपलं माइंड हेल्दी बनतं. स्ट्रेस यायला देणारच नाही त्या दुवा मला, टेन्शन यायला देणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हाही आपण ट्रीट करतो तर आपलं माइंड कॉन्सन्ट्रेट असणं फार गरजेचं असतं. अन्य कुठल्या गोष्टींचा स्ट्रेस जर माझ्या माइंडवर असेल तर होऊ शकतंय पेशंटला माझ्याकडून वेगळ्या टाईपची ट्रीटमेंट मिळू शकेल आणि क्युअर होण्याच्या ऐवजी अजून त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांना हे सांगतो, सगळ्यांना इन जनरल, जेव्हा पण तुम्ही एखादं कर्म हाती घेता, मग ते भोजन बनवण्याचं असो, वाढण्याचं असो, डेकोरेशनचं असो, कुणाला भेटण्याचं असो, घरातून बाहेर जाण्याचं असो, जस्ट 1 मिनट उसको याद करो, प्यार से उसको याद करो, उसका आह्वान करो और उसके साथ वो कर्म करना शुरू करो. ज्याला कर्म योग म्हटलं जातं. योगामध्ये राहून केलेलं कर्म योग्य होतं. जेव्हा कर्म योग्य आहे त्याचं जे मिळणारं फळ आहे ते सुद्धा योग्य मिळतं. आणि फळ योग्य मिळालं तर त्याचा आनंद मिळतो. आपण जे काही करायला लागलो कशासाठी, सगळं आनंदासाठी, सुखासाठी, खुशीसाठी. पण आज याच गोष्टी आमच्याकडून काय व्हायला लागलेल्या, आमच्यापासून दूर 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 जायला. तर हा बेस आहे
मी स्वतः त्या व्हॅल्यूजना जीवनामध्ये स्थान देऊ, माझं जीवन व्हॅल्युएबल बनवू आणि त्या व्हॅल्यूचं संवर्धन मी करत राहू. तर त्याचा प्रपोगंडा मी करत राहू जीवनाच्या माध्यमातून. अनेक जण व्हॅल्युएबल बनतील, पेशंट सुद्धा व्हॅल्युएबल बनेल, टोटल समाज व्हॅल्युएबल बनेल. आणि जो भारत एकेकाळी आमचं सोन्याची चिमणी होता, ही खुश खबर मी तुम्हाला देईल की तो जो सत्यम शिवम सुंदरम परमात्मा आहे, तो या धरावर अवतरित झालेला आहे. आणि पुन्हा ती स्वर्णिम दुनिया जी समोर दिसतीये, त्याचं फ्लेक्स लावलेलं आहे समोर, की ज्या दुनियेमध्ये प्रत्येक देवी आणि देवता ज्यांच्या डोळ्यांमध्ये सात्विकता आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर हर्षित मुखता आहे, ज्यांच्या शब्दांमध्ये मधुरता आहे, ज्यांच्या कर्मांमध्ये दिव्यता आहे, ज्यांच्या व्यवहारामध्ये श्रेष्ठता आहे, अशी सुंदर दैवी दुनिया तो स्वतः स्थापन करण्यासाठी उतरलेला आहे. आणि त्या दुनियेमध्ये जाण्याचं बुकिंग इथं चालू आहे. तर दुनियेचं वैशिष्ट्य हे आहे, तुम्ही दुःख करून घेऊ नका, पण त्या दुनियेमध्ये मेडिकल फील्ड नाहीये. तिथं डॉक्टर, हॉस्पिटल, पेशंट्स नाहीये. देवतांचं आयुष्य एव्हरेज 150 ते 250 वर्ष. का? कारण ते सगळे कंचन काया, निरोगी कायावाले आहेत. एवढ्यासाठी की ही जी चेतना आहे ह्या बॉडीला मॅनेज करणारी, ही चेतना त्या ठिकाणी निरोगी आहे. या चेतनेमध्ये, मनामध्ये कुणाही प्रती राग नाही, ईर्षा नाही, तिरस्कार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, स्वार्थ नाही, इगो नाही, लोभी वृत्ती नाही. या निगेटिव्हिटीज कोणाच्याच मनात नाहीये. सोन्याची दुनिया आहे ती. सोनेरी मन आहेत सगळ्यांची, स्वच्छ मन आहे. संबंधांमध्ये इतकं प्रेम आहे, इतका सन्मान आहे एकमेकांप्रती. इतकी सुंदर दुनिया. आज मनामध्ये हे रोग असल्यामुळे, षड्रिपुंचे रोग, त्या रोगी मनाचा प्रभाव त्या बॉडीवरती पडायला लागला. जसं मगाशी तुम्ही सांगितलं, मानसिक रोग 90% आहेत. ती अशी बोलली, एकच शब्द बोलून गेली, पण मला कुठं लागलं ते? मला खूप लागलं. आपण विसरू शकतो का तो शब्द? विसरत नाही. ती तोंडाने बोलली, मी कानाने ऐकलं, आणि लागलं कुणाला? मेसेज ओपन करा. मनाला लागलं. किती लागलं? ही चेतना या बॉडीत असेपर्यंत विसरायला होत नाही मला. ती दिसली की मला आठवते, दिसली की आठवते. आणि मग मी सोडणार नाही. मी काही कमीची आहे का? बदला घेण्याची भावना. आज परमात्मा पित्याने तेही महावाक्य आम्हाला ऐकवलं की बच्चे, बदला नहीं लो, बदल कर दिखाओ. बदल कर दिखाओ. आणि म्हणून त्या मनाला निरोगी बनवण्याचं काम तो योगेश्वर परमात्मा जे करायला लागलेलं आहे, त्याची जी ट्रीटमेंट आहे ती आहे मेडिटेशन. मेडिटेशनच्या थ्रू आपण आपल्या मनाला स्वच्छ करू शकतो. आपण आपल्या मनाला ब्रॉड करू शकतो. आपण आपल्या वजनदार, हेवी झालेल्या मनाला लाईट बनवू शकतो. अनेक चिंतांनी ग्रस्त असलेल्या मनाला आपण निश्चिंत बनवू शकतो. इतकं सुंदर आणि सहज मेडिटेशन तो परमात्मा आपल्याला शिकवायला लागलेला आहे. या चेतनेमध्ये शांती आहे, असीम शांती आहे. या चेतनेमध्ये सर्वांप्रती प्रेम आहे, शुद्ध प्रेम. आपलं ही चेतना आनंदाने भरलेली आहे.
अनंत शक्तींचा पुंज म्हणजे ही पॉइंट ऑफ लाईट चेतना आहे. तिच्यामध्ये स्टॅबिलिटी पॉवर आहे, कंट्रोलिंग पॉवर आहे, रियलायझेशन पॉवर आहे, मोल्डिंग पॉवर आहे, सायलेन्स पॉवर आहे, सगळ्या पॉवर्स आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही हेच विसरून गेलो की मी चेतना आहे. आम्ही हे समजतो की मी बॉडी आहे, आय एम बॉडी. पण नाही, आज बॉडीचे एक एक ऑर्गन्स, एक एक सेल्स आपल्याकडे नॉलेज आहे. पण ज्या बॉडीतून चेतना निघून गेलेली असेल त्याला आपण काय म्हणतो? डेड बॉडी. आणि ती बॉडी काही कामाची नाही. आपण पटकन त्याला स्मशानामध्ये काय असेल ती विधी करतो. त्या बॉडीला चालवणारी जी चेतना आहे ती मी आहे. एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, मंदिर एकदम आलिशान आहे, शाही मंदिर आहे, पण मूर्तीच नसेल तर कोण जाईल त्या मंदिरात? गाडी आणलेली आहे, आता डस्टर गाडी आहे आणि काय मोठ्या मोठ्या क्वालिटीच्या गाड्या आणलेल्या, पण ड्रायव्हर नाही अवेलेबल. किती व्हॅल्यू आहे त्याची? काहीच नाही. इतका मोठा बंगला आहे, एसी बंगला आहे, पण आत कोणच राहत नाही. काय म्हणतात त्याला? भूत बंगला. काय ना तसं. हा आमचा बंगला आहे, यांची गाडी आहे, यांचं मंदिर आहे, हा मंदिराचा गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये ही चेतना एक मूर्ती आहे, जिला आपण स्पिरिट म्हणतो, सोल म्हणतो, आत्मा म्हणतो, प्राण म्हणतो. तो प्राण म्हणजे मी आहे. आणि याच्यामध्ये सगळे व्हॅल्यूज आहेत, व्हर्च्यूज आहेत, पॉवर्स आहे, नॉलेज आहे. पण आज आपण ह्या चेतनेला विसरलो आणि हे समजायला लागलो बॉडी कॉन्शियसचं कनेक्शन निगेटिव्हिटीशी आहे आणि सोल कॉन्शियसचं कनेक्शन पॉझिटिव्हिटीशी आहे. या सृष्टी ड्रामाच्या स्टेजवर आपण सगळे रोल करणारे, पार्ट पठवणारे ऍक्टर्स आहोत. आपण रोल कॉन्शियस नाही राहायचं, आपण सोल कॉन्शियस राहायचं. तर आपल्या आतमध्ये असणारे व्हॅल्यूज ऍक्टिव्हेट होतील, ऍक्शन मध्ये येतील आणि आपलं कर्म एक कौशल्य संपन्न कलात्मक कर्म बनेल. जे कर्म स्वतःला, इतरांना आणि त्या विश्व कलाकाराला सुद्धा पसंत पडेल असं सुंदर कर्म करण्यासाठी आणि कर्मांच्या मध्ये उतरलेले जे दैवी गुण आहेत, ज्या पॉवर्स आहेत, त्याने आपण आपल्या जीवनाला सजवूया आणि अनेकांची दुखणी आपण दूर करूया. ही खरी पेशंटची सेवा आहे. मेडिसिन आपण जरूर द्या. तुम्ही म्हणाल आम्ही काय सेवा करू शकतो? तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला एकतर विद्यालयामध्ये 7 दिवस रोज एक लेसन शिकवला जातो. आपला एक कोर्स आहे विना मोबदला. रोज 1 तासाचा एक लेसन असतो. तुमच्या वेळेनुसार वेळ काढून, वेळात वेळ, कारण आम्हाला माहिती आहे डॉक्टर म्हणजे फुल बिझी, पेशंट केव्हा येऊ शकतो, तरी सुद्धा त्या पेशंटना अजून सुंदर ट्रीटमेंट देण्यासाठी तुम्ही थोडासा वेळ काढून 7 डेज कोर्स कराल तर तुम्ही पेशंटला अनुभवाच्या आधारे गाईड कराल की तुम्ही इथेच. आपल्याकडे खूप डॉक्टर्स असे आहेत की जे आपल्या पेशंट्सना या हॉस्पिटलमध्ये पाठवतात, रुहानी हॉस्पिटलमध्ये. काही व्यसनी आहेत, 40-40 वर्षांचे व्यसनी, ड्रिंकर्स, पण इकडं आले, मेडिटेशन करायला लागले, हळूहळू त्यांना रिझल्ट मिळाला, ते फ्री झाले त्याच्यातून. काही असे पेशंट आहेत की घरामध्ये त्यांचं कोणाशीच काही बनत नाहीये, सारखा क्रॉस क्लॅश. इकडे यायला लागले, ज्ञान ऐकलं, मेडिटेशन करायला लागले, हळूहळू त्यांच्यातला इगो, त्यांच्यातला राग शांत व्हायला लागला, अहंकार गळून पडायला लागला. जशी नम्रता येत गेली, शांती येत गेली, प्रेम येत गेलं, व्यवहार तशा टाईपचा व्हायला लागला. क्रॉसिंग, क्लॅशिंग धीरे धीरे संपत गेला. घरातलं वातावरण
खेळीमेळीचं बनायला लागलं. इच्छा इतरांच्याकडून ज्या डिमांड्स असतात आपल्या त्या कमी होत गेल्या. कंप्लेंट्स असतात, पण नाही, मला कंप्लीट बनायचं या विचाराने तो कंप्लेंट करणं सुद्धा धीरे धीरे कमी करत जातो आणि वातावरण घराचं मंदिरासारखं बनायला लागतं. असे खूप सुंदर सुंदर रिझल्ट्स मिळत जातात. तेव्हा तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सना तुम्ही इकडे येण्यासाठी गाईड करू शकता. ते इकडे येतील, तुमच्याकडून मेडिसिन घेतील, इकडे मेडिकेशन करतील, त्यांचं लाईफ पूर्ण चेंज होऊ शकते. अशा पद्धतीची डबल सेवा सुद्धा तुम्ही आपलं फील्ड मॅनेज करत असताना करू शकता आणि दुवांची जी कमाई आहे ती अजून डबल करू शकता. आणि ही तुम्हा सगळ्यांच्याकडून होत आहेच, अजूनही होत राहावी. मी ही शुभ भावना डॉक्टर्स डेच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांप्रती करेन की इतरांना हेल्थ देण्याच्या साथ साथ तुम्हा सगळ्यांची फिजिकल हेल्थ खूप उत्कृष्ट राहू दे. आमच्याकडे एक डॉक्टर येत होते, सिनियर होते ते KS पाटील म्हणून. ते हसत हसत जरा जॉलीच होते ते म्हणायचे, बेंजी सगळ्यांचा BP चेक करता करता मी माझा कधी केलाच नाही आणि माझा एवढा BP वाढलेला आहे. तर असं काही व्हायला नको तुमचं. तुम्ही तुमचं पण चेकिंग करत राहा. जरुरीप्रमाणे आवश्यक असलेली ट्रीटमेंट जरूर घेत राहा. तुम्हा सगळ्यांची मनं आनंदाने खुशीने खचाखच भरलेली असू देत. त्या मनात कुठलीही चिंता आणि स्ट्रेस ठेवू नका. मन हलकं फुलकं ठेवा, हॅपी ठेवा, हेल्दी ठेवा. धनाचा काय प्रश्न नाहीये तुमच्याकडे, पण हे अटेन्शन जरूर राहू द्या की मला लोभाने कुणाकडून काही घ्यायचं नाहीये. मी जेवढी सेवा देत आहे तेवढीच मी त्याची जी काही रिटर्न फी असेल काय असेल ते मी घेऊ. पेशंटला समजा 4 दिवस ट्रीटमेंट दिलेले ऍडमिट करून 5व्या दिवशी त्याला सोडलं तरी चालण्यासारखं आहे. तर ट्राय तुमचा हा राहू दे की 4 दिवस नाही तो 3 दिवसातच घरी जाऊ दे, ताकी त्याचं 1 दिवसाचं कॉट भाडं आणि रूम भाडं त्याचं सेव्हिंग होईल. याच्या आधारे तुमच्या खात्यात जमा होत आहे हे लक्षात ठेवा. तुमचं कमी होणार नाहीये कमाई, परंतु त्या पेशंटची जे मिळणारी तुम्हाला सूक्ष्म कमाई आहे तो बेनिफिट तुम्हाला खूप मिळणार. आणि जे धन माझ्या हातामध्ये येईल, माझ्या ड्रॉवर मध्ये येईल, त्या धनामध्ये त्या पेशंटच्या अंतःकरणापासूनचे आशीर्वाद समाविष्ट असू देत. जे आशीर्वाद आणि जे धन तुम्हाला खुश ठेवण्यामध्ये मदत करतात. आलेला जसा पैसा येतो तसाच जातो असं म्हणतात ना. मला मिळालेलं धन चांगल्या मार्गी यूज होत राहील हे पण लक्ष आपण अवश्य ठेवूया. आणि 4थं स्वास्थ्य जनस्वास्थ्य. प्रत्येक जणाकडून मला 3 गोष्टी प्राप्त होऊ दे. एनी टाइम, एव्हरी टाइम. स्नेह, दिल का स्नेह, दिल का सम्मान और दिल से सहयोग. लंगड़ा मान नहीं चाहिए हमें किसी से. आता आलाय समोर म्हणून मी मान देत आहे, बाकी आज काय मला त्या भावना नाहीये. ऐसे वाला मान नहीं चाहिए मुझे. तो दिल से ट्रीट करेंगे, दिल से प्यार भी पाएंगे, दिल का सम्मान पाएंगे, दिल का कोऑपरेशन पाएंगे. तो तन, मन, धन और जन या 4ही प्रकारचं स्वास्थ्य तुम्हा सर्वांना भरभरून लाभू दे. सगळ्यांच्या मनाची ताश त्या परमात्मा पित्याशी जुटू दे आणि त्याच्याकडून सुख आणि शांतीचा वारसा हक्क, तो करंट तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये ट्रान्सफर होत राहू दे. आणि तुमचं उर्वरित आयुष्य खूप आत्मिक समाधान, सुखाने, शांतीने, आनंदाने, शक्तीने भरपूर राहू दे. अशी हार्दिक शुभभावना, शुभकामना. पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं. ओम शांती.
सुद्धा खूप 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 धन्यवाद आदरणीय दीदीजी. खूप सुंदर, अगदी सिंपल आणि अगदी रिअल गोष्टी आपल्या सगळ्यांना दीदीने स्पष्ट केलेल्या आहेत. आणि मला वाटतंय आमचे सगळे डॉक्टर्स बंधू भगिनींना ह्या गोष्टी पटलेल्या तर असणारच आहेत. आणि आज त्या निमित्तानं ते सगळे धारण हे करणार आहेत, कारण आहेतच, फक्त थोडस त्याला पुश करायचं आहे. आणि ते आपल्याला मेडिटेशनच्या आधारे, अध्यात्माच्या आधारे करता येतं. तर खूप सुंदर दीदीने आज बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आपण सगळे आहातच तसे, पण अजून सुंदर